गुड आफ्टरनून विद्यार्थी मित्रांनो. बुक किपिंग अँड अकाउंटन्सी या विषयाला आपण आज सुरुवात करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रकरण क्रमांक 1, इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप. म्हणजेच या ठिकाणी भागीदाराची ओळख म्हणजे पार्टनरशिप. 2 किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येऊन त्या ठिकाणी संस्था स्थापन करतात किंवा व्यवसाय चालू करत असतात. त्याला आपण पार्टनरशिप किंवा भागीदारी असे म्हणतो. तर या प्रकरणाला आपण या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, स्टुडंट्स आर एबल टू म्हणजे या ठिकाणी विद्यार्थी समजू शकतील. तर बघा, या प्रकरणामध्ये आपणास या प्रकरणाहून कोणकोणते मुद्दे लक्षात येतील. बघा, अंडरस्टँड द मिनिंग ऑफ पार्टनरशिप. नंतर नो द इम्पॉर्टंट फीचर्स ऑफ पार्टनरशिप. नंतर अंडरस्टँड द मिनिंग ऑफ इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932. नंतर बघा, अंडरस्टँड द प्रोव्हिजन्स ॲप्लिकेबल इन ऑब्सेन्स ऑफ पार्टनरशिप डीड. नंतर बघा, नो हाऊ टू मेंटेन कॅपिटल अकाउंट्स ऑफ पार्टनर्स. नंतर अंडरस्टँड द मिनिंग ऑफ पार्टनरशिप फायनल अकाउंट्स. नंतर नो द नीड अँड इम्पॉर्टन्स ऑफ फायनल अकाउंट्स. नंतर बघा, नो द इफेक्ट ऑफ ॲडजस्टमेंट्स इन फायनल अकाउंट्स. नंतर नो द मिनिंग ऑफ ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अँड बॅलन्स शीट. नंतर त्या ठिकाणी शेवटचं, नो हाऊ द फाइंड आउट ऑफ फायनान्शियल रिझल्ट ऑफ द बिझनेस. तर साहजिकच विद्यार्थी मित्रांनो, या प्रकरणामध्ये आपणास भागीदारी संस्थेच्या अर्थ आणि व्याख्या, भारतीय भागीदारी कायदा 1932, भांडवल खात्याच्या पद्धती, नंतर त्या ठिकाणी भागीदाराचा अर्थ, नंतर भागीदारीची प्रमुख वैशिष्ट्ये, भागीदारी कायदा 1932, भागीदारी कराराचे महत्त्व, भागीदारी कराराच्या अभावी लागू होणाऱ्या तरतुदी, तसेच भागीदारांचे भांडवल खाते कॅपिटल अकाउंट कशा प्रकारे ठेवले जात असतात. तसेच आपणास या ठिकाणी एक प्रकारे समजून येईल, अंडरस्टँड द मिनिंग ऑफ पार्टनरशिप फायनल अकाउंट्स. नंतर नो द नीड ऑफ इम्पॉर्टन्स अँड फायनल अकाउंट्स. नंतर नो द इफेक्ट ऑफ ॲडजस्टमेंट. वेगवेगळ्या ॲडजस्टमेंट असतील, त्या ॲडजस्टमेंटचा त्या ठिकाणी कशा प्रकारे इफेक्ट होतो फायनल अकाउंट्सवर. नंतर नो द मिनिंग ऑफ ट्रेडिंग अकाउंट. ट्रेडिंग अकाउंट असेल, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असेल आणि बॅलन्स शीट असेल, त्याचा अर्थ आपणास यावरून समजून येईल. नंतर नो हाऊ टू फाइंड आउट फायनान्शियल रिझल्ट. तर त्या ठिकाणी आपण ट्रायल बॅलन्स जर या ठिकाणी दिला असेल तर त्या ट्रायल बॅलन्सवरून आपणास ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट म्हणजे त्याला आपण ताळेबंद पत्रक असं म्हणतो. तर यावरून आपल्याला विद्यार्थी मित्रांनो, वर्षभरामध्ये व्यवसायाची आर्थिक स्थिती आपणास त्या ठिकाणी समजून घेता येईल. तर बघा, आपण या ठिकाणी प्रकरण क्रमांक 1 जे आहे विद्यार्थी मित्रांनो, इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप अँड पार्टनरशिप फायनल अकाउंट्स, या प्रकरणाला या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. बघा, इंट्रोडक्शन. बघा, द सोल ऑफ प्रोप्रायटरशिप हॅज इट्स लिमिटेशन्स अँड
such as limited capital, limited managerial ability, unlimited liability, no stability, absence of specialization, etc. Hence, when a business is to be set up on a scale which needs more capital and involves more risks, two or more persons come together to run it. They agree to share the capital, the management, the risks, and the profits of business. Such mutual relationship based on an agreement amongst these persons is termed as partnerships. The persons who have entered into the partnership are individually known as partners and collectively as the firm. विद्यार्थी मित्रांनो, भागीदारी संस्था ही एक प्रकारची व्यावसायिक संघटना असते. तर या व्यावसायिक संघटनेमध्ये किंवा व्यवसाय संघटन प्रकारामध्ये दोन किंवा जास्त व्यक्ती एकत्र येऊन या ठिकाणी संस्था स्थापन करत असतात. भागीदारामध्ये या सर्व व्यक्ती व्यवसाय करण्याच्या हेतूने एकत्रित येत असतात. त्यांना व्यवसाय संस्थेचे भागीदार असे म्हणतात. व्यवसायाचे संचालन सर्व भागीदार संयुक्तपणे किंवा सर्वांतर्फे एका भागीदाराद्वारे करण्यात येत असतात. हे सर्व भागीदार या उद्देशाने व्यवसायाचे संचालन करत असतात की व्यवसायामध्ये होणारा नफा किंवा तोटा ते आपापसामध्ये वाटून घेतील. एकल स्वामित्व व्यवसायाचे प्रारूप हे अतिशय प्राचीन आहे. हा व्यवसाय केवळ एकाच व्यक्तीचे देखरेख व नियंत्रणाखाली चालवला जात असतो. परंतु व्यवसायाचा विस्तार करायचा असल्यास एकल व्यापारी सर्वच व्यावसायिक कार्य हाताळू शकत नाही, कारण त्यांच्याकडे मर्यादित प्रबंधन कौशल्य आणि भांडवल असते. एकल व्यवसायातील या त्रुटी दूर करण्यासाठी व्यवसाय संघटनेचे एक नवीन स्वरूप अस्तित्वात आले. त्याला आपण भागीदारी संस्था असे म्हणूया. नंतर बघा, मिनिंग अँड डेफिनेशन ऑफ पार्टनरशिप. मिनिंग अँड डेफिनेशन ऑफ पार्टनरशिप, भागीदाराचा अर्थ आणि व्याख्या. तर बघा, त्यांनी काय सांगितलेलं आहे. पार्टनरशिप इज अन ऑर्गनायझेशन, एक प्रकारची ती व्यावसायिक संघटना असते. वेअर देअर इज अन असोसिएशन of two or more persons coming together to carry on business with a view share profit or losses of a firm. तर विद्यार्थी मित्रांनो, भागीदारी ही एक प्रकारची व्यावसायिक संघटना असते. ती दोन किंवा जास्त व्यक्तीची संघटना असते. भागीदारामध्ये या सर्व व्यक्ती व्यवसाय करण्याच्या हेतूने एकत्रित येत असतात. त्यांना व्यवसाय संस्थेचे भागीदार असे म्हणतात. व्यवसायाचे संचालन सर्व भागीदार संयुक्तपणे किंवा सर्वांतर्फे एका भागीदाराद्वारे करण्यात येत असतात. हे सर्व भागीदार या उद्देशाने व्यवसायाचे संचालन करतात की व्यवसायामध्ये होणारा नफा किंवा तोटा ते आपापसामध्ये वाटून घेतील. नंतर बघा, डेफिनेशन व्याख्या बघा. इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932, इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932 सेक्शन 4 defines the partnership as it's the relation between persons who have agreed to share the profits of a business carried on by all or any one of them acting for all. According to Professor Handy, partnership is the relation existing between persons complement to make contract who agree to carry on a lawful business in common with a view to earn प्रायव्हेट गेन. तर विद्यार्थी मित्रांनो, डेफिनेशन म्हणजे व्याख्या. तर सर्वांनी किंवा सर्वांतर्फे एकाने चालवलेल्या व्यवसायातील नफा एकमेकांमध्ये आपापसामध्ये वाटणी करण्याच्या ज्या व्यक्तींनी मान्य केले आहे त्या परस्परातील संबंधांना पार्टनरशिप म्हणजेच भागीदारी असे म्हणतात. नंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पुढील मुद्दा आहे फीचर्स ऑफ पार्टनरशिप. तर भागीदारी संस्थेची काही वैशिष्ट्ये आहेत यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे बघा. त्यामध्ये हा चार्ट दिलेला आहे. या चार्टवरून आपण एक भागीदारी संस्थेची वैशिष्ट्ये कोणकोणते असतील ते आपणास या ठिकाणी समजून येतील. तर बघा, तर त्यामध्ये सांगितलेलं आहे डिझॉल्युशन, ॲग्रीमेंट, प्रिन्सिपल अँड एजंट,
lawful business, sharing of profit and losses, unlimited liabilities, registration, joint ओनरशिप अँड मॅनेजमेंट, प्रिन्सिपल अँड एजंट. तर अशा प्रकारे जवळपास भागीदारी संस्थेची जी वैशिष्ट्ये आहे विद्यार्थी मित्रांनो, तर या ठिकाणी त्यांनी विशद करून दिलेली आहेत. तर त्यामध्ये ॲग्रीमेंट एक प्रकारचा करार असतो विद्यार्थी मित्रांनो. ॲग्रीमेंट करार असेल, नंतर बघा त्या ठिकाणी नोंदणी असेल, रजिस्ट्रेशन, नंतर त्या ठिकाणी लॉफुल बिझनेस म्हणजे कायदेशीर एक प्रकारचा त्याला कायद्याचे अस्तित्व प्राप्त झालेले असते. नंतर मेंबरशिप, त्याला आपण सभासदत्व असे म्हणतो. नंतर शेअरिंग ऑफ प्रॉपर्टी अँड लॉसेस, तर त्याचा अर्थ नफा तोटा विभागणी असं. नंतर अनलिमिटेड लायबिलिटीज म्हणजे त्यात अर्थ अमर्यादित जबाबदारी असा असतो. नंतर मॅनेजमेंट म्हणजे व्यवस्थापन. नंतर त्या ठिकाणी डिझॉल्युशन म्हणजे समाप्ती होणे. नंतर बघा त्यामध्ये रिलेशनशिप बिटवीन टू पर्सन्स म्हणजे भागीदारामधील जे संबंध असतील त्याला परस्पर संबंध आपण असे म्हणू. तर अशा प्रकारे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो फीचर्स ऑफ पार्टनरशिप फर्म म्हणजे भागीदारी संस्थेची जी वैशिष्ट्ये आहे ते या ठिकाणी दिलेली आहेत. तर करार, रजिस्ट्रेशन नोंदणी, नंतर लॉफुल बिझनेस कायदेशीर व्यवसाय, सभासदत्व म्हणजे मेंबरशिप, नंतर नफा तोटा विभागणे, शेअरिंग ऑफ प्रॉपर्टी अँड लॉसेस, नंतर अनलिमिटेड लायबिलिटीज म्हणजे अमर्यादित जबाबदारी, नंतर मॅनेजमेंट म्हणजे व्यवस्थापन, नंतर डिझॉल्युशन म्हणजे विसर्जन, नंतर रिलेशनशिप बिटवीन द पार्टनर्स भागीदारामधील परस्पर संबंध. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे काही जे वैशिष्ट्ये आहेत त्या वैशिष्ट्यांचा या ठिकाणी आपणास अभ्यास करायचा आहे. तर साहजिकच विद्यार्थी मित्रांनो बघा आपण थोडं एक्सप्लेनेशन या चार्टवरून जे फीचर्स जे दिलेले आहेत त्या फीचर्सचा या ठिकाणी आपण अभ्यास करणार आहोत. तर बघा पहिलं ॲग्रीमेंट. बघा ॲग्रीमेंट म्हणजे करार. बघा त्यामध्ये आपण सांगितलेलं आहे पार्टनरशिप इज अ रिझल्ट ऑफ ॲग्रीमेंट बिटवीन पार्टनर्स. एक प्रकारचा जो ॲग्रीमेंट करार असतो तर पार्टनरशिप इज अ रिझल्ट ऑफ अ ॲग्रीमेंट बिटवीन पार्टनर्स. बघा पुढे इट कुड बी रिटन ऑर ओरल. A written agreement is prepared so that it can be used as a proof in the court of law, and such a written agreement is known as partnership deed. तर बघा ॲग्रीमेंट म्हणजे विद्यार्थी मित्रांनो एक प्रकारचा करार असतो. या कराराची निर्मिती भागीदारी संस्थेमधून होत असते. जर या कराराच्या अभावी भागीदारी संस्थेची किंवा भागीदारी संस्था अस्तित्वात येऊ शकत नाही. हा करार लेखी किंवा तोंडी असतो. भविष्यकालीन संघर्ष टाळण्यासाठी किंवा भविष्यकाळामध्ये जर हे वादविवाद जर झालेला असतील विद्यार्थी मित्रांनो तर भविष्यकालीन संघर्ष टाळण्यासाठी भागीदारी करार हा लिखित स्वरूपाचा असणे गरजेचे असते, जेणेकरून त्या ठिकाणी कोणतेही वाद त्या ठिकाणी होणारच नाही. या लेखी कराराला भागीदाराचा विलेख म्हणजे भागीदारी पार्टनरशिप डीड असे म्हणतात. म्हणून विद्यार्थी मित्रांनो हा करार अतिशय महत्त्वपूर्ण असतो. नंतर बघा नंबर्स ऑफ पार्टनरशिप. तर त्यामध्ये नंबर ऑफ पार्टनरशिप या ठिकाणी जेणेकरून भागीदारी संस्थेमध्ये किती सभासदत्व त्या ठिकाणी असू शकतात. बघा मिनिमम 2 पार्टनर्स आर अ नीड. मिनिमम 2 पार्टनर्स आर अ नीड टू स्टार्ट पार्टनरशिप फर्म. तर व्यवसाय संस्था चालू करण्यासाठी किमान दोन सभासद असले तरी तर त्या ठिकाणी आपली संस्था त्या ठिकाणी चालू होईल. नंतर बघा पुढे अँड द मॅक्झिमम म्हणजे जास्तीत जास्त मेंबर्स ऑफ पार्टनर्स ऑफ 15. जास्तीत जास्त सभासदत्व त्या ठिकाणी आपल्या भागीदारी संस्थेमध्ये असतील 50 अकॉर्डिंग टू कंपनीज ॲक्ट. मात्र कंपनी कायदा 2013 प्रमाणे ही संख्या त्या ठिकाणी 50 एवढी असू शकते.
नंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, लॉफुल बिझनेस म्हणजे कायदेशीर हा व्यवसाय जो आहे, या व्यवसाय संघटन प्रकाराला संस्थेचे संस्थेला एक प्रकारे कायद्याचे अस्तित्व त्या ठिकाणी लाभलेले आहे. बघा, a business undertaken by partnership should be lawful. It can't undertake business which is not allowed by state. The definition of partnership also does not permit by any illegal business. तर त्या ठिकाणी लॉफुल बिझनेस म्हणजे विद्यार्थी मित्रांनो कायदेशीर व्यवसाय. भागीदारी ही कायद्याने परवानगी असलेल्या व्यवसायांचे संचालन करू शकते. अवैध म्हणजे अनलिगल, अवैध असेल तर ते त्या ठिकाणी व्यवसायाने त्या ठिकाणी ते कायद्याला त्या ठिकाणी मान्यच नसते. नंतर बघा, शेअरिंग ऑफ प्रॉफिट अँड लॉसेस म्हणजे नफा तोट्याची विभागणी कशा प्रकारे होईल बघा. द पर्पज ऑफ पार्टनरशिप इज टू अर्न मॅक्झिमम प्रॉफिट्स. पार्टनर्स हॅव टू शेअर अँड प्रॉफिट अँड लॉसेस अकॉर्डिंग टू द रेशिओ गिवन द ॲग्रीमेंट. इफ द ॲग्रीमेंट इज silent about the ratio, then profit and losses ratio will be equal. तर त्या ठिकाणी भागीदारी करारामध्ये नफा तोट्याचे प्रमाण हे दिलेले असेल तर त्या ठिकाणी सर्व भागीदार हे केवळ त्याच प्रमाणामध्ये नफा तोटा वाटून घेतील असे अपेक्षित असते. जर भागीदारी करारामध्ये विद्यार्थी मित्रांनो नफा तोटा वाटपाचे प्रमाण दिले नसेल तर त्या ठिकाणी मात्र सर्व भागीदार या ठिकाणी नफा तोटा आपापसामध्ये वाटून घेतील. नंतर बघा पुढे, अनलिमिटेड लायबिलिटी. लायबिलिटी म्हणजे एक प्रकारची अमर्यादित जबाबदारी. तर बघा, द लायबिलिटी ऑफ अ पार्टनर्स इज अनलिमिटेड जॉईंट अँड सेव्हरल दॅट इज पार्टनर्स आर एबल टिल द लास्ट रुपी इन देअर पॉकेट. If assets of business is not sufficient to pay liabilities, then personal property of partners can be used. If any one of the partners is declared insolvent, then his liabilities will be borne by the solvent partner. तर विद्यार्थी मित्रांनो, या भागीदार व्यवसाय संघटन प्रकारामध्ये अल्पवयीन भागीदार सोडून सर्व भागीदारांची जबाबदारी ही अमर्यादित असते. अमर्यादित जबाबदारी म्हणजे जेव्हा व्यवसायामधील कर्ज फेडण्यासाठी, देणी फेडण्यासाठी, डिस्चार्ज ऑफ लायबिलिटीज फेडण्यासाठी व्यवसायाची संपत्ती ही अपुरी जर पडत असेल, तेव्हा जर बाह्य देयतांची परतफेड करण्यासाठी भागीदारांच्या वैयक्तिक संपत्तीचा त्या ठिकाणी उपयोग केला जाऊ शकतो. नंतर बघा पुढे, रजिस्ट्रेशन म्हणजे नोंदणी. बघा त्यामध्ये सांगितलेलं आहे, रजिस्ट्रेशन ऑफ पार्टनरशिप फर्म इज अ कंपल्सरी ओनली द स्टेट ऑफ महाराष्ट्र विथ द इफेक्ट फ्रॉम 1 एप्रिल 2005 अकॉर्डिंग टू इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932. रजिस्ट्रेशन ऑफ पार्टनरशिप फर्म इज ऑप्शनल. इट्स मीन्स अ फर्म मे or may not registered. Registration of a firm merely certifies its existence and it's a process of entering the name of partnership firm in the register of registrar. तर विद्यार्थी मित्रांनो, साहजिकच रजिस्ट्रेशन अतिशय महत्त्वाचे असते, परंतु भागीदारी संस्थेमध्ये नोंदणी करणे हे त्या ठिकाणी तसे अनिवार्य नाही. परंतु महाराष्ट्र राज्याने त्या ठिकाणी ते कंपल्सरी म्हणजे अनिवार्य त्या ठिकाणी केलेले आहे. भागीदारी संस्थेचा करार त्या त्या राज्यामधील नोंदणी कार्यालयामध्ये रजिस्ट्रार ऑफिस त्या ठिकाणी नोंदवला जाऊ शकतो. भागीदारी कराराची नोंदणी करणे कायद्याच्या दृष्टीने साहजिकच त्या ठिकाणी ते सुरक्षित ठरत असते. नंतर बघा पुढे, जॉईंट ओनरशिप म्हणजे मालकी असतील, मालकी संयुक्त असेल आणि मॅनेजमेंट आणि कशा प्रकारचे व्यवस्थापन असेल ते बघूया. इच पार्टनर इज अ जॉईंट ओनर्स ऑफ द प्रॉपर्टी ऑफ द फर्म. सो नो पार्टनर्स कॅन यूज अ प्रॉपर्टी फॉर पर्सनल यूज
All partners have equal rights in managing the firm, so all partners are jointly responsible for the management ऑफ फर्म. तर विद्यार्थी मित्रांनो, त्या ठिकाणी जॉईंट ओनरशिप अँड मॅनेजमेंट. तर त्याचा अर्थ व्यवस्थापन कशा प्रकारचे आपल्या भागीदारी संस्थेमध्ये असू शकते ते बघा. भागीदारी करारामध्ये उल्लेखित केल्याप्रमाणे सर्व भागीदार संस्थेच्या व्यवस्थापन कार्यामध्ये त्या ठिकाणी सहभागी होत असतात. नंतर शेवटचं विद्यार्थी मित्रांनो, प्रिन्सिपल अँड एजंट. तर त्यामध्ये बघा, इच पार्टनर्स वर्क्स इन टू फोल्ड कॅपॅसिटीज. प्रिन्सिपल अँड एजंट. अ पार्टनर्स ॲक्ट ॲज अ प्रिन्सिपल of the firm with outsider and with other partners. He acts as an agent. तर साहजिकच विद्यार्थी मित्रांनो, भागीदारी संस्थेमध्ये या ठिकाणी विविध प्रकारचे तत्त्वे अँड एजंट्स यांचा या भागीदारी करारामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका या करारामध्ये असते. तर साहजिकच भागीदारी संस्थेमध्ये व्यवसाय बंद करणे, तर त्या ठिकाणी विसर्जन असेल, मॅनेजमेंट असेल, अनलिमिटेड लायबिलिटीज असेल, शेअरिंग ऑफ प्रॉफिट अँड लॉसेस असेल, मेंबरशिप असेल, नंतर लॉफुल बिझनेस, नंतर ॲग्रीमेंट रजिस्ट्रेशन, अशा प्रकारे या ठिकाणी भागीदारी संस्थेची वैशिष्ट्ये आपणास या ठिकाणी विशद करता येईल. नंतर पुढील मुद्द्याकडे आपण वळणार आहोत. तो मुद्दा म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, डिझोल्युशन. डिझोल्युशन म्हणजे विसर्जन बघा. समाप्ती होणे, नेस्तनाबूत होणे, नष्ट होणे. अ पार्टनरशिप फर्म कॅन बी डिझॉल्व्ड थ्रू ॲग्रीमेंट बिटवीन द पार्टनर्स. इफ अ पार्टनर्स वॉन्ट्स टू क्लोज द फर्म, ही कॅन डिझॉल्व द फर्म बाय गिव्हिंग 14 days notice. The firm can also be dissolved if partner dies or retires, becomes insolvent or insane. तर बघा, डिझोल्युशन म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी विसर्जन होणे, समाप्ती होणे, नष्ट होणे. तर विसर्जन म्हणजे भागीदारी व्यवसाय त्या ठिकाणी बंद करणे होय. विसर्जन हे खूप सोपे आहे. कोणताही भागीदार व्यवसाय विसर्जनाकरता सक्रिय सहभाग त्या ठिकाणी घेऊ शकतो. भागीदाराचा मृत्यू, निवृत्ती किंवा भागीदार त्या ठिकाणी नादार घोषित झाल्यास किंवा त्याला आपण एक प्रकारचे त्या कर्जबाजारीपणा म्हणा किंवा दिवाळीचा निघणे म्हणा, तर अशा प्रकारच्या समस्या उद्भवल्यास तर त्या ठिकाणी संस्था विद्यार्थी मित्रांनो आपोआप त्या ठिकाणी समाप्तीच्या मार्गावर असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण डिझोल्युशन, ॲग्रीमेंट, प्रिन्सिपल अँड एजंट, लॉफुल बिझनेस, शेअरिंग ऑफ प्रॉफिट अँड लॉसेस, अनलिमिटेड लायबिलिटीज, रजिस्ट्रेशन, जॉईंट पार्टनरशिप अँड मॅनेजमेंट, प्रिन्सिपल अँड एजंट आणि डिझोल्युशन, अशा प्रकारे आपण भागीदारी संस्थेची ही वैशिष्ट्ये आपण समजून घेतले. नंतर आपण पुढील मुद्द्याकडे वळूया. पार्टनरशिप डीड. त्याला आपण डीड म्हणजे करार असे म्हणतो, म्हणजे भागीदाराचा करार. बघा, द डॉक्युमेंट कंटेनिंग द पार्टनरशिप ॲग्रीमेंट अमंग पार्टनर्स इज कॉल्ड पार्टनरशिप डीड. बघा पुढे, इट कंटेन्स द टर्म्स अँड कंडिशन्स which are agreed upon by all the partners. An agreement may be written or oral, but when it's written, it's called as a deed. पुढे बघूया.
या ठिकाणी द पार्टनरशिप ॲक्ट डझंट मेक इट कंपल्सरी टू हॅव अ रिटर्न ॲग्रीमेंट. हाऊएव्हर, इन केस ऑफ डिस्प्यूट्स अमंग द पार्टनर्स, इट्स ऑलवेज in the best course to have a written agreement duly signed by all the respective partners and registered under the act. Partnership deed contains the rules and the regulations framed for the internal management of the firm. It's also an article of partnership. तर बघा, भागीदारी कराराचा भागीदाऱ्याचा करार त्याला आपण पार्टनरशिप डीड असे म्हणतो. तर बघा, त्यामध्ये त्यांनी संकल्पना विषयित केलेली आहे बघा. तर हा भागीदार व्यवसाय भांडवल त्या ठिकाणी गुंतवत नसतो. तर भागीदाराच्या लिखित कराराला विद्यार्थी मित्रांनो भागीदाराचं विलेख किंवा पार्टनरशिप डीड असे म्हणतात किंवा भागीदाराची नियमावली असे सुद्धा म्हणतात. एक प्रकारची नियमावली किंवा तरतुदी त्याला आपण असे म्हणूया. यामध्ये भागीदाराच्या अटी आणि नियम दिलेले असतात, ज्यामुळे संस्थेचे अंतर्गत व्यवस्थापन त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो सुरळीत चालू असते. भागीदारांचे आपापसामधील संबंध भागीदारी करारामध्ये त्या ठिकाणी निमंत्रित केले जात असतात. सामान्यतः या ठिकाणी भागीदारी करारामध्ये कोणकोणत्या प्रकारांचा समावेश असतो त्या ठिकाणी आपण बघूया बघा. त्यामध्ये सांगितले नेम अँड ॲड्रेस ऑफ द फर्म अँड इट्स मेन बिझनेस. सेकंड बघूया, नेम अँड ॲड्रेस ऑफ ऑल पार्टनर्स अँड ड्युरेशन ऑफ पार्टनरशिप. नंतर पुढे कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन ऑफ ऑल पार्टनर्स. नंतर रेशिओ इन विच प्रॉफिट्स अँड लॉसेस आर बी शेअर्ड. राईट्स, ड्युटीज अँड लायबिलिटीज ऑफ द पार्टनर्स. नंतर पुढे बघा, प्रोव्हिजन्स रिलेटेड ॲडमिशन, रिटायरमेंट, डेथ एक्सेट्रा ऑफ पार्टनर. नंतर बघा पुढे, रेट ऑफ इंटरेस्ट ऑन कॅपिटल, लोन, ड्रॉइंग्स एक्सेट्रा. नंतर पुढे सॅलरीज, कमिशन एक्सेट्रा इट पेबल टू एनी पार्टनर्स. नंतर सेटलमेंट ऑफ अकाउंट्स ऑन डिसोल्युशन ऑफ द फर्म. नंतर 10 मेथड्स ऑफ सेटलमेंट ऑफ डिस्प्यूट्स अमंग द पार्टनर्स. नंतर त्या ठिकाणी एनी अदर मॅटर रिलेटिंग टू द कंडक्ट ऑफ बिझनेस. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपणास कंटेंट्स ऑफ द पार्टनरशिप म्हणजे या ठिकाणी कोणकोणते घटक या भागीदाराच्या करारामध्ये असतात, तर त्यामध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश त्या ठिकाणी त्यांनी केलेला आहे बघा. त्या ठिकाणी भागीदारी संस्थेचे नाव आणि पत्ता. दुसरं, व्यवसायाचे स्वरूप आणि कालावधी. तिसरं, भागीदारी संस्थेची नावे, पत्ते आणि इतर माहिती. चौथं, भांडवलाची एकूण रक्कम आणि प्रत्येक भागीदाराने किती भांडवल आणायचे. नंतर प्रत्येक भागीदार किती रकमेपर्यंत त्या ठिकाणी प्रत्येक भागीदार संस्थेमधून त्या ठिकाणी किती रक्कम त्या ठिकाणी काढू शकतो, त्याला आपण ड्रॉइंग म्हणूया. नंतर भांडवल आणि कॅपिटल अँड ड्रॉइंग यावर त्या ठिकाणी काढलेलं असेल तर त्या ठिकाणी जे रक्कम जे काढलेली आहे व्यवसायामधून त्याला आपण ड्रॉइंग म्हणू. तर त्या ड्रॉइंगवर त्याला उचलवर काढलेल्या रकमेवर त्यावर दिलेले व्याज. नंतर त्या ठिकाणी भागीदारांचे नफा विभाजनाचे प्रमाण. नंतर त्या ठिकाणी भागीदाराचे कर्ज व अग्रिम ॲडव्हान्स दिले असता त्यावरील व्याजाचा दर. नंतर त्या ठिकाणी संस्थेचे लेखांकन असतील, ऑडिट पद्धत असेल तर त्या पद्धती. नंतर त्या ठिकाणी संस्थेचे गुडविल असेल तर त्या ठिकाणी गुडविल असेल त्या ठिकाणी मूल्यांकन करण्याच्या पद्धती. नंतर भागीदारीचा प्रवेश, नंतर निवृत्ती. नंतर त्या ठिकाणी संस्था तर त्या ठिकाणी डबक्याला असेल म्हणजे विसर्जन जर होत असेल तर अशा प्रकारच्या तरतुदी त्या ठिकाणी असाव्यात. नंतर भागीदाराच्या विसर्जनाची प्रक्रिया आणि विसर्जनानंतर खात्याची हिशोब चुकते करणे. नंतर भागीदारामध्ये कामाची वाटणी करणे, त्यांना दिले जाणारे कमिशन किंवा पगार. नंतर बँक खाते संचालनाच्या पद्धती किंवा चेकवर किंवा धनादेशावर सही करण्याचे अधिकार. नंतर सर्व भागीदारांना मान्य असलेल्या इतर अटी किंवा शर्ती. अशा विविध प्रकारच्या विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी पार्टनरशिप डीड भागीदारी करारामध्ये अशा बाबींचा त्या ठिकाणी समावेश असेल. नंतर पुढील मुद्द्याकडे आपण वळूया, इम्पॉर्टन्स ऑफ पार्टनरशिप डीड. तर त्या ठिकाणी भागीदारी
संस्थेचे एक प्रकारचे महत्त्व किंवा भागीदाराचा करार असेल तर या व्यवसाय संघटनामध्ये भागीदारी संस्थेचे महत्त्व काय आहे हा मुद्दा या ठिकाणी आपण समजून घेऊया. बघा, पार्टनरशिप डीड इज अ व्हेरी इम्पॉर्टंट डॉक्युमेंट बिकॉज इट इज द रिटर्न ॲग्रीमेंट which contains all the terms and conditions of the partnership because business its forms or the business of mutual relationship among the partners. It forms the basis of mutual relationship among the partners. Moreover, partnership deed is regulates the rights, duties and liabilities of all the partners as well as the firm. So by having partnership deed, partners disputes in future may be avoided. तर विद्यार्थी मित्रांनो, जेणेकरून या ठिकाणी भागीदारी संस्थेमध्ये भागीदाराच्या लिखित कराराला भागीदारी संस्थेचा एक प्रकारचा विलेख, त्याला आपण भागीदारी संस्था किंवा भागीदारीचे पार्टनरशिप डीड त्याला करार असे म्हणूया. तर या करारामध्ये साहजिकच या भागीदाराच्या अटी आणि नियम असतात जेणेकरून संस्थेचे अंतर्गत व्यवस्थापन त्या ठिकाणी सुरळीत असेल आणि त्या ठिकाणी कोणतेही वादविवाद त्या ठिकाणी होऊ शकणार नाही, जेणेकरून संस्था त्या ठिकाणी कायमस्वरूपी अस्तित्वात असेल व त्या ठिकाणी काही जर त्या ठिकाणी संस्थेवर एक प्रकारचे दडपण, एक प्रकारचं मनवितुष्ट अशा प्रकारे कोणत्याही प्रकारचा त्या ठिकाणी वादविवाद होणार नाही, जेणेकरून त्या ठिकाणी विविध अटी आणि नियम त्या ठिकाणी दिलेले असतात व त्या नियंत्रणाखाली संस्थेची पार्टनरशिप त्या ठिकाणी कायम अबाधित राहील. नंतर बघा, प्रोव्हिजन्स ऑफ इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932 म्हणजे भारतीय भागीदारी कायदा 1932 याप्रमाणे विविध प्रकारच्या ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदींचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. बघा, ॲट द टाईम ऑफ फॉर्मेशन ऑफ पार्टनरशिप फर्म इज अ डॉक्युमेंट इज प्रिपेअर्ड कॉल्ड ॲज पार्टनरशिप डीड and all the terms and conditions are mentioned into the deed. But if the partnership deed is silent about any point, the issue is solved as per the provisions in Partners Act 1932 section 12 and 17 applicable to determine the following issues. तर बघा, भारतीय भागीदारी कायदा 1932मध्ये अस्तित्वात आलेला आहे. भागीदारी कराराच्या अभावी किंवा एखाद्या विशिष्ट पदासंबंधी भागीदाराचा करार असेल तर अशा प्रसंगी भारतीय भागीदारी कायदा 1932मधील तरतुदी त्या ठिकाणी लागू होत असतात. या कायद्यांमधील तरतुदींचा किंवा कोणकोणत्या तरतुदी आहेत त्या ठिकाणी आपण बघणार आहोत. तर बघा, डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रॉफिट, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स, इंटरेस्ट ऑन पार्टनर्स लोन्स, इंटरेस्ट ऑन कॅपिटल, सॅलरी ऑर कमिशन टू पार्टनर्स, ॲडमिशन ऑफ न्यू पार्टनर. तर त्यामध्ये नफ्याचे वितरण, भांडवलावर व्याज, उचलवर व्याज, इंटरेस्ट ऑन पार्टनर्स लोन म्हणजे भागीदाराकडून घेतलेल्या कर्जावर जे व्याज असेल, नंतर पुढे सॅलरी ऑर कमिशन टू पार्टनर्स भागीदारांना वेतन किंवा कमिशन, नंतर नवीन भागीदाराचा प्रवेश म्हणजे ॲडमिशन टू पार्टनर्स न्यू पार्टनर्स. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो भारतीय भागीदारी कायदा 1932 या तरतुदी आपण या ठिकाणी पुढील लेक्चरमध्ये कंप्लीट करूया.